कधीपासून जात आहे संडासला? रातपासून 2 वेळा गेली, कालही 2 वेळा गेली का ते मिरची खाल्ली लागलं. मिरच्या, दही मिरच्या एकच खाल्ली इमानदारीनं बघ. तरी पण काऊन का पाय 2 वेळा. आणि त्या दिवसपासून तुरीच्या शेंगा खाल्ल्या, जेवलो. त्या दिवसपासूनच जरा अजीर्ण म्हणून जेवण करायला फिरावं आहे थोडस. तू फिरत नाहीस ना, काही नाही. गोळ्या ठेवल्या पाय पिवळ्या. तर एक्सपायरी आहे का त्या गोळ्याची? म्हणून तुला दाखवा एक्सपायरी वाल्या भागाकडून नाही फोडाव कधी. त्या दिवशी दिसली बरोबर, ठेवली बरोबर. एका ठिकाणी माझी वस्तू नाही. दुनियाभराच्या तुझ्या पोटल्या आहेत औषधीच्या. तर आंघोळ करून जाते का? तेच क्रीम लावत जा आणलेलं आता, दोन्ही टाईम, सकाळ संध्याकाळ. सर्दी झाली होती, त्याची खिडकीची नाही त्याच्या समोरून आणला, सर्दी बसवली. नमस्कार कर यूट्यूब मित्रांना. चांगली राहू देत जा. अरे तर म्हणजे नाही पदर आतातून घेतला म्हणून कसं आहे ना, चांगलं नाही ते कमेंट नाही चांगली करत नाही. तर आपणही बरोबर पद्धतशीरच करतो ना व्हिडिओ. आता यूट्यूब चालूच आहे व्हिडिओ आपला. नमस्कार कराई. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. बघा भांडे अर्धे आणले आहे, अर्धे घासायचे आहेत. पाणी भरलेलं आहे. हे बघा सूर्य कसा लक 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 करत आहे. अशी गोष्ट आहे. हा, आजच या आण ना, राहू दे, दुसरे आणून देतो. दुसरे आणून द्यासाठी. अरे तर तू दुनियाभराच्या पोटल्या बनवल्या साई, गोड्या औषधीच्या. अरे त्या दोघ्या जणी आहेत ना, त्यानं का सांगितलं, सलवार, अंगूर, केळ, सेप, मोचे, कंगण, टिकल्या, तेल, कंगवा, साबण ठेवायचा डब्बा, पाणी गरम करायची बॉटल. अरे अरे बाप, त्याला वाटते का फुकटच भेटत आहे आम्हाला सामान, नाही का? पैसे त्यांच्याचकडून कापते का, फुकट देणार आहे? त्याला वाटतं तसं का फुकट. चपला, एवढ्या चांगल्या चपला राहून चपला. ते एक ते मोटली नाही का, बहुत हुशार आहे. हां, ते लगे तो म्हणे नाही तर मस्त सामान बोलवलं. मला काका मी लिहून दिली लिस्ट. ते दुसरी आली तर बाप ते सारी काही काम आहे म्हणे. मी म्हणलं, मी पाहिलं म्हणे लिहिता लिहिताच मी हसत होतो म्हणलं. मी अजून विचारत जावं, अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे, सांगा सांगा सांगा. तशा सांगत जाय. हां, 21-22 वस्तू लिहून दिल्या. हो, शाळेत ला तिकडे तर काही भेटत नव्हतं. पण ते मन आहे ना, अरे ते सकाळी सुटते आणि मस्त पहाटे 3:30 वाजता दीदी दीदी मी झोपले तर मिस केलं. उठवणार पहाटेपासून जाग. 6 वाजता सुटली, मस्त खकारू खकारू, जशी कधी पाहून नाही, बेसिंग नाही फेसिंग, अंग धुण्यात नाही धुवाव का. तिले म्हणा लागते, दीदी यहाँ पे ये धोने मुंह मत धोते जाओ, तुम बाथरूम में धोते जाओ म्हणाला. ये मुंह धोने का नाही आहे म्हणीन. अशी खकारू खकारू पूर्ण झोप उडवून टाकली. उठून उठून मला बाहेर येऊन बसावं लागलं. 8:30 वाजता आलीस ना. अरे पण मग 8 वाजेपर्यंत राहा लागते ना. 7:30 वाजेपर्यंत चांगलं झोपून राहणं होते. पण त्याचे भडाभड दरवाजे आदळणं, खकारू खकारू, तोंड धुणं, दिमाग खराब होऊन गेला माझा. त्या बुड्डीले म्हणतोच मी, म्हणतो दीदी म्हणतो बाल्टी भर पानी लेने का और बाथरूम में जाके मुंह धोने का म्हणतो. ये बेसिंग में मुंह धोने का नहीं रहता म्हणतो. तिला अशी चुटिया बनवतो. विक्स कशात काढून ठेवत आहे? झंडूबाम होतं का? हे विक्स नाही का दुकानात बहुत महागात पडते. घेऊन घ्या म्हणलं, विक्स नाही आहे घरी. बामही घेऊन घे एका साईडले. मस्त झालं. का आपण आरण बनवू का मेथीच्या भाजीचं? आणतो जाऊन गुजरीतून मेथीची भाजी. आता आराम कशी करशील?
कशी म्हणजे उकडून बनवायचं ना. तू खाऊन जाशील का? पाहिजे मग जाऊन घेऊन येऊ पटकन. का आणायचं म्हणलं? काहीच नाही, मेथीची भाजी आणतो. आहे का नाही आणतो म्हणलं. नाही. गोळ्या गोळ्या तर आणू का संडासच्या? हो पिवळ्या गोळ्या? हो चहा घेऊन ये. ठीक आहे, जाऊ मग. 9:30 वाजले. भांडे नंतर घासीन, पहिले घेऊन येऊन जातो.